नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। महत्त्वाची बातमी सुरुवातीलाच दिल्लीत महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ठरवण्यासाठी आता बैठक सुरू झाली आहे। शहांच्या घरी तिन्ही प्रमुख नेत्यांची 1.5 तासांपासून ही बैठक सुरू झालेली आहे। तिन्ही नेत्यांच्या या बैठकीआधी शहा, नड्डा आणि शिंदेमध्ये देखील एक चर्चा झालेली आहे, एक बैठक झालेली आहे। शहांसोबतच्या बैठकीत आहेत आणि त्या अगोदर आल्यामुळे त्यांची पक्षाची बैठक, त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली असेल। तर अमित शहांच्या उपस्थितीत महाबैठक सुरू आहे। अमित शहांच्या घरी प्रमुख नेत्यांची मागील 1.5 तासांपासून ही बैठक सुरू आहे। शिंदेच्या शिवसेनेला एक राज्यपाल पद मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। तर अजित पवार पुन्हा 6व्यांदा उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याची शक्यता आहे। एकनाथ शिंदे मंत्रिमंडळात न राहता पक्षाचं नेतृत्व करतील अशी चर्चा सध्या व्यक्त केली जाते। तर अजित पवार पुण्याचं पालकमंत्री पद, अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद मागण्याची शक्यता आहे। बैठकीमध्ये मंत्रिपदाच्या फॉर्म्युल्यावर चर्चा होणार आहे, मात्र नावांची चर्चा होणार नसल्याची माहिती आहे। संदीप राजवळकर माझे सहकारी आपल्यासोबत थेट दिल्लीमधून जोडले गेलेत। संदीप, गेल्या 1.5 तासांपासून ही बैठक सुरू आहे, काय बैठकीचे अपडेट्स आतापर्यंत येत आहेत? नाही सुमित, यामध्ये एक बदल करावा लागेल की महायुतीची महाबैठक जी आहे ती अर्धा तास झाला सुरू झालेली आहे। 10:30 वाजता या बैठकीला सुरुवात झालेली आहे। त्याच्या आधी पाऊण तास शिंदे यांची नड्डा आणि अमित शहा यांच्यासोबत बैठक झाली। आता आपण ऐकलं की एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की ही बैठक सकारात्मक होईल, कारण 2 वेळा त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केलेलं आहे की म्हणजे संकेत दिले आहेत की मुख्यमंत्रीपदाचा दावा ते सोडतायत। मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आजच्या बैठकीमध्ये एकतर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरणार आहे, कारण ब्राह्मण मुख्यमंत्री, मराठा मुख्यमंत्री द्यायचा की ओबीसी मुख्यमंत्री द्यायचा, या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय जो आहे तो आज केंद्रीय नेतृत्व घेणार आहे। त्या सगळ्या नेत्यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेतला जाईल। दुसरं सांगितल्याप्रमाणे मंत्रिपदाची जी यादी आहे त्यावर आजच्या बैठकीत चर्चा होणार नाही, मात्र कुठल्या पक्षाला, म्हणजे तीन पक्ष आहेत आणि 3 पक्षांमध्ये कुणाला किती मंत्रिपद द्यायची या बाबतीत चर्चा होऊ शकते। खात्यांबाबत देखील चर्चा होऊ शकते, कारण आपण 2 दिवसांपूर्वी एक बातमी चालवली होती की सूत्रांकडून अशी माहिती मिळाली होती की भाजप पहिल्या टप्प्यात 10 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देईल आणि शिंदे आणि अजित पवार यांच्या पक्षाला 5-5 दिली जातील। त्याप्रमाणे शपथविधी सोहळा जरी 2 तारखेला असला असं सांगितलं जात असलं तरी पहिल्या टप्प्यात 15 ते 20 मंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो। त्यानंतर नागपूरचं हिवाळी अधिवेशन होईल आणि मग पुन्हा मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाऊ शकतो। आजच्या ह्या महायुतीच्या बैठकीपूर्वी इंटरेस्टिंग गोष्टी ह्या घडल्या की 1.5 तास, जवळपास 1.25 ते 1.5 तास फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली तटकरे यांच्या घरी। त्यामध्ये म्हणजे काही मंत्रिपदाच्या नावांबाबत आणि खात्यांबाबत अजित पवार यांनी फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केल्याची माहिती आतापर्यंत आपल्याला समजलेली आहे। आत्ता जी बैठक सुरू आहे त्या बैठकीमध्ये महत्त्वाचं हेच आहे की अजित पवार हे आता खरं तर ते बाजूला गेलेले आहेत असं म्हणता येईल, कारण त्यांनी मुख्यमंत्रीपदाची मागणी केली नव्हती किंवा त्यांच्याबाबत कुठलीही चर्चा नव्हती। त्यामुळे सुमित, तुम्ही सांगितल्याप्रमाणे पुण्याचं पालकमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचं आहे। महत्त्वाचं हेच आहे की एकनाथ शिंदे नवीन काही मागणी करतात का केंद्रीय नेतृत्वाकडे, कारण राज्यपाल पदाची एक ऑफर दिली जाऊ शकते त्यांना, केंद्रीय मंत्रीपदाची ऑफर दिली त्यांना, म्हणजे त्यांच्या पक्षातल्या नेत्याला, किंवा उपमुख्यमंत्रीपद जे आहे ते देखील दिलं जाऊ शकतं। मग आता यामध्ये स्वतः एकनाथ शिंदे हे पद घेतात की आणखी कोणाला देतात, कारण शंभूराज देसाई आणि उदय सामंत त्यांच्यासोबत दिल्लीत आल्यामुळं या चर्चेला सध्या जास्त चर्चा ही आहे की ते मंत्रिमंडळाच्या बाहेर राहतील। आणि बरोबर आहे, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा, माझे सहकारी।